आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिंदखेडा तालुक्यातील देवी मांडळ गावात विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद मराठी शाळेत दप्तर व शालेय साहित्य वाटप करण्यात उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. भाजपा विधानसभा प्रचार प्रमुख व माजी उपसरपंच रामकृष्ण तात्या मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी शाळेतील इयत्ता 1ली ते 7वीच्या शेकडो विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास पेटी आणि चित्रकलेचे साहित्य देण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिक्षणाच्या प्रवासात कोणताही विद्यार्थी मागे राहू नये हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले. देवी मांडळ गावातील या सामाजिक उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांकडूनही स्वागत करण्यात येत आहे. प्रतिनिधी नवनीत बागले आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, दोंडाईचा. बंद केल्यानंतर हाच पॅड घ्यायचा आहे, पुन्हा याला फोल्ड करायचा आहे. फोल्ड केल्यानंतर पुन्हा हे या 2 ठिकाणी हे दिलेले आहेत आपल्याला. हे फक्त काही काळी आहे. याच्यामध्ये दोघंही पाय असं टाकायचे. दोघंही पाय टाकल्यानंतर हे पुन्हा इथं चिपकायचं आहे. हे चिपकवल्यानंतर इकडचा भाग जो आहे वरचा हा पुन्हा चिपकायचा आहे. त्यासाठी आपल्या मतदारसंघाचे आमदार, या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे राजशिष्टाचार जयकुमार भाऊ रावल यांनी हे आपल्याला दप्तर उपलब्ध करून दिलेले आहे. आपल्यालाच नाही तर आपल्या तालुक्यातच नाही तर संबंध धुळे जिल्ह्यात जेवढ्या मराठी शाळा आहेत त्यांच्यासाठी सर्वांना हे दप्तर उपलब्ध करून दिलेलं आहे. तर हे दप्तराचा आपण चांगला वापर करा. कुठल्याही इंग्लिश मीडियममध्ये तुम्ही जर गेले